तर झालेली आहे मी तयार. तर पोचलेलो आहो. तुमची झोपडी छान आहे जी. आता दवाखानेवाल्यासोबतच यायला लागते. बासुंदी चमचा ये भूखे को खाना खिलाया. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी ब्लॉग. आज खूप जास्त थंडी वाटत आहे, खूपच जास्त थंडी वाटत आहे. तरी मी उशिरा उठली आज, कारण संडे होता त्याच्यामुळे थंडीचा उठूशा नाही वाटत. सकाळी कारण असलं तरच उठते मी. तर ब्रश वगैरे व्हायचंच आहे माझा. पहिले मी सर्व थोडंसं आवरून घेतलं. आणि रात्री माहिती आहे का काय झालं, 4 वाजताची गोष्ट. इथे मी हे ठेवलेलं आहे दूध. आमचा दूधवाला जो आहे तो रात्री येतो ना, त्याच्यामुळे मग दूध गरम करून ठेवावं लागतं. तर दूध गरम केलं की गरम दूध फ्रीजमध्ये ठेवता येत नाही, म्हणून मग मी आता काही हिवाळ्याचं काही बेकार होत नाही म्हणून मी बाहेरच राहू देते. तर मला ना 2-3 वेळा असा प्लेटचा आवाज आला, प्लेट उचलल्यासारखा. येऊन बघते तर काहीच नव्हतं, काहीच नाही. मग मी नाही का ओट्यावर चेक केलं, म्हणजे असं बारकाईने बघितलं तर मांजरीचे पाय होते. मी म्हटलं यांना मांजरीचं काम आहे हे, तर मांजर कुठून आली असणार. आम्ही शोध लावला, बघ चांगली बारकाईने शोध लावला, तर हे इथून येते ते मांजर. हे बघा, हे जे आहे ना, हिचा काच काढला होता ना, तर तिथे यांनी असा टॉवेल जो आहे तो जुना पुराणा टॉवेल तो इथे असा लावून दिलेला आहे. इथून येते, इथे चढत असेल, इथून पटकन उडी मारून अंदर जात असेल. पुन्हा एक इथून जागा, इथून एक जागा आहे. तर रात्री झोपमोड झाली, तर झोप काही झाली नव्हती म्हणून थोडीशी उशिरा उठली. तरी पण आणि एवढं उशिरा उठूनही थंडी खूप वाजत आहे, खूप जास्त. आणि मला ना असं थंड वातावरण असलं की ॲलर्जी आहे ना, त्याच्यामुळे असं सर्दीचं हे होते, म्हणजे शिंका येते. आणि हे थोड्या वेळासाठीच राहते, असं काही नाही की सर्दीच होऊन जाते म्हणून. थोड्या वेळासाठीच राहते शिंका वगैरे, आणि असं नागुजणं. तर असो, आता ही वेळभर असंच चालूच राहते. तर बरं आहे ते सर्व घरातल्या घरात आहे म्हणून. वॉशरूम वगैरे सर्व दरवाजा उघडला, बाहेरची थंडी हवा नाकात गेली की बस शिंका येणं सुरू होऊन जाते मला. इथे तेवढं काही टेन्शन नाही आहे. तर असं आहे ते. तर आज मला आता पट्ट करावं लागेल सर्व काही, कारण आम्हाला आज जायचं आहे शेतात. तर तिथे गेल्यावरच तुम्हाला सर्व काही माहिती पडेल, कोण कोण आलं आहे, कोण कोण नाही, आणि कशाबद्दल कार्यक्रम आहे. तर ते तिथे गेल्यानंतरच सांगेल मी. आणि हे नाही येणार आहे कारण यांची आहे ड्युटी, तर यांच्यासाठी काही ना काही खायचं बनवावं लागेल. तर मी पूर्ण तयार झाल्यानंतरच तुम्हाला भेटते, कारण व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये थोडा उशीर होऊनच जात असतो शूट करता म्हणून. तर चला तर मग. आणि मला एक व्लॉग एडिटसुद्धा करायचा आहे. काल मी थकल्यासारखं वाटत होतं, काल तिकडून आली आणि मग तेव्हा पण थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं. मुलं बाहेर खेळत राहिले, उशीरच झाला आम्हाला थोडंसं घरात यायचं. तर व्लॉग एडिट करायचं राहून गेला म्हणून आता व्लॉग एडिट करते, आणि पहिले व्लॉग अपलोड करते, मग यांच्या जेवणाचं बघते, आणि मग तयारी करते. चला तर मग. ब्रश व्हायचंच आहे माझा, आता ब्रश करून घेते पटकन. तर झालेली आहे मी तयार. हा ड्रेस घातलेला आहे, आणि शान्वीने तिची येलो मेडी जी आहे ती सध्या तिच्या ट्रेंडिंगमध्ये आहे, कारण ती नवीन कपडे असले की नवीनच कपड्यांच्या मागे राहते. तर तिने तो ड्रेस घातलेला आहे. आता आम्ही निघत आहोत. स्वेटर वगैरे सर्व टाकलेलं आहे, कारण येता जर थंडी वाजली तर मग काय करायचं. काल तर आम्ही नेले नव्हते स्वेटर, खूप जास्त थंडी वाजत होती. पण आज घेतलेले आहे स्वेटर. डिक्कीमध्ये पूर्ण स्वेटरच आहे, आणि डबा घेतलेला आहे यांच्यासाठी, म्हणजे ती हे येत नाही आहे त्याच्यामुळे मग यांच्यासाठी डब्बा. तर डब्बा म्हणजेच टिफिन. तर चला तर मग आता आम्ही निघत आहोत. खूप जास्त वेळ झालेला आहे, करता वेळ होऊनच जाते. घरी राहणाऱ्या व्यक्तींसाठी स्वयंपाक वगैरे करावंच लागतं, तर यांच्यासाठी मी खिचडी आणि बेसनच केलेला आहे शॉर्टकटमध्ये, कारण लवकरच झालं पाहिजे म्हणून. शानू, झालं का मावशीचं?
चला तर मग आता मी निघते आणि तिथे गेल्यानंतरच भेटे, किंवा मग स्नेहाताई जर माझ्या गाडीवर असल्या तर करील व्हिडिओ. रोड खराब होता. कशाचा चांगला? पुढे अजून आहे, पुढे अजून आहे. तुमचा नेहमीचा रोड आहे वाटते. हो, मग आम्ही इथूनच जातो हिंगणघाटला. किती छान दिसतं. आता छान दिसतं हिवाळ्याचं. खराबच आहे. मग पुढे तिथून चांगलं आहे. नाही, थोडा इकडे म्हणजे वायगावपर्यंत मग छान आहे. इथून कालपासून काय माहिती बेकारच रोड भेटतो. हो ना, छान आहे. तो पाय कुठे टाकू? असं हिरवं हिरवं छान. इकडे इकडे सगळं शेतीचाच भाग आहे. इकडे इकडे का? पिचकारी उड़ गई है. स्प्रिंकलर म्हणतात याला. बघा हे छान. हे देवीचं, बापरे किती मोठं मंदिर आहे. मंदिरातच केलं वाटतं यांनी. पार्किंग सेवा. अशीच गाडी घेतली आहे. तर पोचलेलो आहो आम्ही शेतात आणि इकडे आहे मंदिर. शेंगा आम्ही तोडल्या असत्या, पण आता शेंगा ज्या आहे त्या लागायच्या आहे बघा. अशाच आहे बारीक बारीक, आणि फुलावरचा जेमतेम समजा तुरी. तर पांदीने चाललो आम्ही. पांदीने चाललो आम्ही. आणि इकडे आहे पूर्ण गहू. किती मोठ्या एरियामध्ये गहू लावलेला आहे. यांचं झालं म्हणते का स्वयंपाक वगैरे सर्व काही होतं? चला म्हणते का, म्हणजे आता आपण जेवण करायसाठी चालायचं. स्नेहाताई त्या गाण्यावर व्हिडिओ करू आपण मस्त. जास्वंदाची फुलं गेलं यांना मस्त फुलाची झाडं वगैरे लावलेली आहे. ते सूरज दादा ना मला मागेच म्हणजे एक तर गुलाब खूप मस्त आहे म्हणे. अरे बापरे, जास्त जण तर कुठं पोचले, कोणीच तर नाही जी. जास्वंदाची झाडं वगैरे. हे करवंदाचं झाड मोठं, म्हणून म्हणे करवंद आणून देऊ का वहिनी. किती मोठं झाड आहे करवंदाचं. तुमची झोपडी छान आहे जी. या दादांचं शेत आहे. चेअर गिर कशाला पाहिजे जी, खालीच बसा लागते. हे सूरज दादाची झोपडी. छोटस पिल्लू आहे मस्त. भाजी झाली म्हणे जी तुम्ही. भाजी झाली म्हणे. काऊन मसाले याचे? अच्छा, हो का. इथं मिक्सर लागला नाही तर इथंच झालं असतं. हो, इथं मिक्सर लागला. अच्छा, म्हणजे हे सर्व टाकटूक झालेलं होतं करून. मिरच्या पण टाकत असताय ना भाजीत. इकडं काय या चुलीवर या गॅसवर बासुंदी. अरे बापरे, शाही काम आहे बा. दवाखान्यावाल्यासोबत यायला लागते जेवण करायसाठी. स्नेहाताई दवाखान्यावाल्यासोबतच यायला लागते. बासुंदी चमचम असं काही काही खाल भेटते. शेते पण शेतात. बासुंदी आलू वांगेच आहे.
पोळ्या आहे का हे आहे सर? पानगे पाणी नाही, पोळ्या. पोळ्या आहे का? मसाले भात आहे. हम्म. बापरे मसाले भात आहे. ते वरण आणि भात वेगळा करत बसण्यापेक्षा अच्छा. एकच करून. कढी आहे का? कढी पोळ्या. कढी आहे का? हम्म. चांगला मेनू आहे. हे फुलं घ्या, हे घ्या. आम्ही चाललो मंदिरात आणि फुलं इथेच घ्या म्हटलं. आता तिथे भेटले नाही तर मग हे घ्या. इकडे येऊ का? हो चला तिकडे जाऊ आपण. चला मला पण. अरे बापा 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 भी डेंजर आहे. डेंजर आहे काय? घेतलं तुम्ही? वा रे पोरांचे घेतले, माझंच नाही घेतलं. थंडी खूप लागते. 5:30 वाजताच किती थंडी लागत होती काल. कालच्या एक्सपिरियन्स नुसार वागलो आज आम्ही. हो का? झालं तर पाहिजे ना. आम्ही तसंच आता सर्वजण तसेच निघणार आहे ना, कारण की थंडीच तशी आहे. पोरा आहे एक तर आपल्यासोबत. नाही तिकडे तळ काय माहिती कुठे येतं. मंदिरात आलो आम्ही आणि इथे कोणाचा तरी बर्थडे पण आहे वाटते आणि इथे भरपूर असे स्वयंपाक असतात बघा. तर मंदिरातून आल्यावर इथे सर्वजण आलेले होते. तर म्हटलं चला आपण थोडंसं फोटोज वगैरे काढूया आणि थोडे व्हिडिओ पण करूया. तर इथे आमची मज्जा पण चालू होती. याला हात लावा असं सगळ्यांनी. असं जायचं. हात लावा. दादू कारभारी जायचं काहीतरी करू राहिला. का करू राहिला हाय की करा त्याच्यामध्ये थोडंसं खाली वाकणच नाही का पडली होती का? का करायचंय? हाय 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 हाय. तर आपल्याला ट्रेनिंगच नाही दिली. पटकन करायचं आम्ही. हाय हाय मी दोन्ही हाताने केलं. हाय हाय आम्ही तर बाय केलं. बाय पण मोबाईल फेकून दिला तिथून. आणि मग नंतर आम्ही क्वार्टरवरच्या आम्ही तिघीच जणी आमच्या तिघींचीच फॅमिली राहते. चला म्हटलं आपण आपल्या क्वार्टरवरच्या तिघीच जणींचाच थोडासा व्हिडिओज वगैरे करूया आणि खूप मस्त मज्जा आली. फोटोज आणि व्हिडिओज काढून झाल्यानंतर इथे आलो आम्ही नाश्ता करायसाठी, कारण आम्हाला खूप जोरात भूक लागलेली होती. तर बरं झालं ब्रदरनी इथे छान मस्त चिवडा वगैरे आणलेला होता. यांनी आणलेला होता, या छोट्या बाळपकडून आहे ना, त्यांनी आणलेला होता चिवडा. पुन्हा फळं वगैरे आणलेले होते, बिस्किट्स होते. तर हे सर्व आणलेलं होतं. आम्ही मग नाश्ता करून घेतला आणि त्यांनाच नाश्ता करायला नाही मिळाला आणि तिकडे बायकांचा स्वयंपाक चालू होता. तर मस्त मज्जा आली आणि व्यवस्थित झालं. पण माझं डोकं खूप दुखलं मध्येच. ये भूके को खाना खिलाया ब्रदरनं खरंच चांगलं काम केलं. पैसे को पानी कुआ आहे ना, कुआ आहे. नाश्ता करून झाल्यानंतर माझं जे डोकं दुखायला लागलं होतं, अरे बापरे, मग मला असं कसं तरी वाटायला लागलं. मला सर्वजण चिडवत पण होते. पण मग स्वयंपाक उरकत आलेला होता तर आम्ही पटापट बसून घेतलो जेवण करायसाठी, कारण की
आम्हाला जायचं होतं 2 व्हीलरनी आणि थंडी इतकी काय बोलायचं काम नाही, खूप जास्त थंडी होती. म्हणून आम्ही पटापट सर्वांनी जे 2 व्हीलरवाले होते ते सर्वजण पटापट बसले जेवण करायला. इकडे साईडला मुलं पण बसले होते सर्वच आणि आम्ही पटकन जेवण करून घेतलं आणि मग निघता तरी उशीर झालाच आम्हाला. एकदम टाकून येऊ शकत नव्हतं वाटत, कारण की ते बाकीचे पण जेवायचे होते ज्यांनी आम्हाला वाढलं. मग त्यांना पण आम्ही वाढलं आणि तिकडे पण काही जण बसले होते त्यांच्या. तर इकडे स्वयंपाक चालू होता यांचा, म्हणजे चालतीवरच पोळ्या होत्या. आम्ही जेवण करायला बसलो तेव्हा गरम गरम पोळ्या आणि बासुंदी इतकी छान झाली होती, खूपच मस्त. मी तर मस्त 2 ग्लास बासुंदी पिली आणि मग माझं डोकंच बसून गेलं. टिफिन पण मग बांधून घेतला आणि मग निघालो आम्ही घरी जायसाठी. आणि एक छोटंसं पिल्लू जे अंदर बांधून होतं त्याला सोडलं, तर इतकं मस्ती करत होतं ते, बापरे. चला चला चला, मस्त फिरून राहिलं. हो मस्त चला बापा. आम्ही विक्रम सर, छान मॅनेजमेंट होती तुमची. आणि हो लेट झाली पण छान झाली. मग आता दिवस लहान आहे ना, तर आपण काहीच नाही करू शकत. अजून नाही वाटलं नसतं आपल्याला. आणि व्ह्यू छान आहे इकडला बघा, मस्त. जाईन मी तर गावात डायरेक्ट. दोघं पुढे चालले, काय अटकलं तुमचं? ओ माय गॉड सर, किती हेल्पफुल आहे सर. मम्मा एवढी चुपचाप कोण आहे? अशी चाबी लावत असते. अशी चाबी लावत असते. आमचे स्वेटर पॅक करूनच आणलेले आहे एका पिशवीमध्ये. स्वेटरची पिशवी जशी आहे तशीच आणली. मम्मा पुन्हा भूक लागली मला. हां पुन्हा भूक लागली. गेल्यावर जेवता मी डब्बा घेतलेला आहे. आलो आम्ही शेतातून. आता फ्रेश वगैरे झाली आणि आता डब्बा आणला होता यांच्या दोघांसाठी. तर स्नेहाताईंचे सासरे आहे आणि हे आहे जेवायचे. तर वेगवेगळं जेवणापेक्षा त्या दोघांना एका ठिकाणी जेवायला देऊन देऊ म्हणून आता आम्ही चाललो तिकडे स्नेहाताईकडे जेवायला. मस्त फ्रेश वगैरे झाली, बरं वाटत आहे थोडंसं. नाही तर पूर्ण असं धूळ वगैरे सर्व गजबजल्यासारखं. आणि हे तर आले नव्हते. अरे 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 बापरे, अरे बापरे, भुक्या भेटल्या 3. नाही 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 नाही, झालं झालं. धना धना भुक्या भेटल्या, धना 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 धना. खूप जास्त थकल्यासारखं वाटत होतं म्हणून मी नंतर शूट काहीच केला नाही. स्नेहाताईकडे गेली, तिथे जेवण केलं थोडंसं, कारण की शेतात माझं जेवण नव्हतं झालं. मी बाकी जास्त पिली होती म्हणून जेवण नव्हतं झालं. मग आम्ही थोडंसं जो भात आणलेला होता तो भात खाल्ला आणि पोळी खाल्ली अर्धी. बस आराम केला मस्त घरी आल्यावर, कारण थंडी खूप जास्त पडली 2-3 दिवस. या 2-3 दिवसात खूप जास्त थंडी होती. तरी ते आली मी आता सकाळी झोपेतून उठल्यानंतर डायरेक्ट स्वयंपाक करायला, कारण की यांना जायचं होतं वर्धेला म्हणून. तर शिमला मिरचीचं बेसन करायचं होतं. मस्त फ्रेश अशी शिमला मिरची होती. तर हे जे आहे ना, हे कट करताना मी असं पूर्ण बिया यातल्या काढून टाकते. मला ना यातल्या बिया बिलकुल नाही आवडत. तर पूर्ण बिया ज्या आहेत ते काढून टाकते आणि अशा पद्धतीने मी कट करत असते शिमला मिरची. तर पटापट सर्व केलं आणि पूर्ण बोटा साफसूफ केला सर्वात आधी तर. आणि कारण की ते कसं मला सुचत नाही आणि असलंही एखाद्या वेळेस तर मग खूप जास्त पसारा होऊन जातो, म्हणजे त्या पसाऱ्यापेक्षा जास्त पसारा होऊन जाते आणि भांडे खूप जास्त निघते. म्हणून मग हे पहिलेच आवरून घेतलं आणि मग कांदा कट केला. 2 कांदे टाकले, कारण की छान लागते शिमला मिरच्या बेसनात जास्त असतो कांदा. मोकळ्या भाज्यामध्ये कांदा थोडासा जास्त असला तर चांगलाच लागतो ना. तर
ते 1-2 कांदे, 1 टमाटर, आता तिखट मीठ घालणार आहे यामध्ये तुम्हाला जेवढं म्हणजे चवीनुसार. आता मी काही सांगत नाही शिमला मिरचीचं बेसन कसं करायचं म्हणून, पण माझी पद्धत जी आहे ते मी शेअर करत आहे. तर इथे टमाटर टाकलं, सिंपलच आहे, बिलकुल सिंपल आहे. आणि बस हे त्याचसोबत म्हणजे इकडे तिखट मीठ वगैरे होत राहते तोपर्यंत माझी शिमला मिरची जी आहे ते कापून जाते इकडे. तर हे चिरचार करून घेतलं पटापट आणि बस त्यामध्ये टाकून दिलं. तर हे पूर्ण असं तेलामध्ये छान मस्त असं होऊ द्यायचं. आणि तोपर्यंत मी कणिक भिजून घेतली. सकाळी सकाळी असतेच थोडी गडबड. आणि आज शान्वीची तब्येत जी आहे ती खूप जास्त थोडीशी म्हणजे अशी डाऊन होती, कारण तिला आला होता ताप त्याच्यामुळे. तर इथे मी पटकन स्वयंपाक जो आहे तो माझा आवरून घेते, कारण एका दमानंच करून घेतला, कारण पुन्हा मग बाकीचे पण कामं असतात ना, म्हणून मग म्हटलं पटकन स्वयंपाक होऊन जाते म्हणजे आपण बाकीची कामं करायसाठी मोकळं होऊन जातो. तर शिमला मिरची जी आहे ती होतच आलेली होती, पूर्ण तेलात चिरली होती. आणि मग यात टाकायचं होतं बेसन. तर बेसन डब्यातलं संपलं तर डबा टाकला धुवायला, आणि पॉकेटचं बेसन जे होतं ते टाकलं पुन्हा थोडंसं, कारण पाहिजे होतं आणखी म्हणून. तर विकतचं बेसन टाकलं आणि बस त्याला झाकून ठेवलं की बस हे शिजू. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. तर आजच्या नाश्त्यात बनवलेला आहे, काल रात्रीचं बेसन होतं ना, तर बेसनाचं थालीपीठ केलेलं आहे. खूप छान लागतं, मस्त लागतं, टेस्टी लागतं. तर या सर्वजण नाश्ता करायला, आणि मी पण आता नाश्ता करून घेते. तुमचा सर्वांचा नाश्ता झालाच असेल, तर चला मग मी नाश्ता करून घेते. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.